संपूर्ण नागपूर शहरात 6 विधानसभा क्षेत्र येतात आणि 6 विधानसभा क्षेत्रामध्ये एकमेव मध्य नागपूर असं आहे की ज्या ठिकाणी तिरंगी लढत थेट आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी भाजपचे प्रवीण दटके या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी काँग्रेसचे बंटी शेळके आहेत, तर तिसरे उमेदवार म्हणून रमेश पुणेकर हे अपक्ष उमेदवार आहेत। अपक्ष उमेदवार या संदर्भात जर बघायला गेलं तर फार खूप झालं तर अपक्ष उमेदवार हे 8 ते 10 किंवा 15,000 पर्यंत मजल मारतात, परंतु हलबा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे रमेश पुणेकर या ठिकाणी सध्या विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं बघायला मिळतं आहे। या ठिकाणी तिरंगी लढत बघायला मिळते आहे। फाईट या ठिकाणी चुरशीची आहे। कोण जिंकणार कोण पराभूत होणार हे अद्यापही सांगणं कठीण आहे। एवढी चुरशीची लढाई सध्या मध्य नागपुरात बघायला मिळत आहे। खुद्द रमेश पुणेकर साहेब आपल्यासोबत आहे। आपण जाणून घेऊ की नेमकी ही कशाची लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे, हलबा समाज आहे की मग त्यांना एक त्यांच्या विकासासंदर्भातली लढाई आहे। भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे। ही लढाई नेमकं कशाची आहे, विकासाची आहे की अस्तित्वाची आहे? ही लढाई समाजाची अस्तित्वाची आहे। प्रथमतः दोन्ही पक्षांनी आम्हाला तिकीट नाकारलं, काँग्रेसने तर नाकारलं, पण भाजपाकडून आम्हाला उमेद येते त्यांनी पण आमच्या समाजाला तिकीट नाकारले। त्यामुळे समाजात आक्रोश आहे, भयंकर आक्रोश आहे। समाज एकतर्फा आहे, समाज पूर्ण हलबा समाज आक्रोश इतका निर्माण झाला आहे की आम्हाला राजकीय अस्तित्व निर्माण करण्याकरिता तर मला मध्य नागपूर निवडणुकीत पूर्ण समाज म्हणून एकत्र उभं केलेलं आहे। मला सांगा की या ठिकाणी आम्ही तुमच्या सभेमधला एक कव्हर केलं आहे। अनेक युवक आहेत, नागरिक आहे, हलबा समाजाचे नाही किंवा दलित म्हणा की ओबीसी म्हणा, हे स्वतःहून पैसे खर्च करून तुमच्या सभेला डोनेट करताय आणि तुम्हाला उभं करून तुमचे प्रचार यंत्रणा पण सक्रिय करताय। नेमकं काय भावना आहेत? भावना म्हणजे समाजाचं अस्तित्व जिवंत ठेवण्याकरिता सर्व कर्मचाऱ्यापासून सर्व समाजाच्या लोकांनी पैसे देऊन मला निवडणुकीत लढवला। नक्की आम्ही बघतोय त्या ठिकाणी की कोणी 11,000चे चेक देतो, कोणी 10,000, कोणी 2,000चे चेक देतोय। मला सांगा कुठल्या समाजात सध्या तुम्हाला पाठिंबा मिळालेला बघायला? मला मुस्लिम समाजाला भरपूर प्रमाणात पाठिंबा मिळतात, कारण की हलबा मुस्लिम हे कित्येक वर्षापासून भाऊचा नात्याने इथे राहतात। आम्ही बुनकर आहे, हलबा बुनकर आहे, मुस्लिम बुनकर आहे, त्यामुळे पूर्ण मुस्लिम आणि हलबा हे सोबत दिवाळी ईद सोबतच मनवतात। त्यामुळे मिळून त्यांच्या खूप मला प्रमाणात समर्थन मिळत आहे। थेट फाईट नेमकं कोणाची, बीजेपी सोबत की मग काँग्रेस? माझ्यासमोर कोणी नाही आहे, दोन्ही डमी आहे। दोन्ही माझ्याबरोबर ध्रुवप्रचार करत आहे का आम्हाला पेक झाला, आम्हाला पेक झाला। सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी म्हणत आहे आम्हाला पेक झाला। नक्की या संदर्भात मी थोडं दर्शकांना सांगू इच्छितो की पूर्व नागपूर ज्या ठिकाणी मी फिरलो आणि सगळं एखाद्या आढावा घेण्याचा प्रयत्न केला, तर एक त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवलं आणि तो फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालं की रमेश पुणेकर हे पॅक झालेत म्हणून, आणि एक अपप्रचार मोठ्या प्रमाणात झालं या ठिकाणी। परंतु एवढं अपप्रचार होत असताना सुद्धा त्यांच्या सभेला जेव्हा आम्ही व्हिजिट केली ते एक हजारोची संख्या त्या या सभेला येतो। नेमकं त्या संदर्भात काय सांगाल, जो फेक नॅरेटिव्ह यांनी पसरवलेला आहे? काय भाजपच्या लोकांना भीती वाटून राहिली, त्यांनी हाताची हार मानून गेली, म्हणून ते आमच्या समाजात इतर लोकांना सांगून राहिले की पुणेकर आम्हाला पाहिजे। अशी काही गोष्ट नाही। पुणेकर सारखा मैदान था, पुणेकरला समाजाने उभं केलं। समाजाची ताकद आहे, मुस्लिम समाजाची ताकद, दलित समाजाची ताकद आहे, ओबीसीची, या संपूर्ण समाजाने मला उभं केलेलं आहे। तर मी कशाला पे होणार? यांचं समर्थन उलटं आम्हाला मिळू शकते, कारण की बाबा काँग्रेस येत नाही तर आम्ही त्याला समर्थन देऊ का? शेवटी आमचा माणूस आहे, म्हणून हे लोक समर्थन मला देऊ शकतात। म्हणजे काँग्रेसच्या जे लोक नाराज आहे त्यांचे समर्थन आहे मला। अच्छा, मला सांगा नेमकं आता कुठले मुद्दे तुमचे प्रकर्षाने समोर? कारण की आम्ही जर बघितलं की हलबा समाज 15 वर्ष या ठिकाणी भाजपचे आमदार होते, त्यांनी काहीही केले नाही। अनेक समाज बांधवांच्या जे महिला आहेत त्यांच्यासुद्धा नोकऱ्या काढून घेण्याचे काम या ठिकाणी झालं, पण एक साधं परिपत्र काढून त्यांना संरक्षण पण मिळालं नाही। नेमकं टॉप प्रायोरिटी तुमची काय राहणार? कसं आहे, त्यांनी खूप प्रयत्न केले, पण तो एक गोळ्याचा गणपती आमदार आहे आमचा, त्याला बस म्हटलं ना, त्यांनी प्रयत्न खूप केले शेवटपर्यंत, वरून त्याला प्रेशर होतं बस, तो फक्त दाखवासाठी इकडे तिकडे नेत होता। त्याच्या विरुद्ध आता पत्रकं काढलेलं आहे त्याच्या बिना परवानगीनं, असं वाटते मला, तरी त्याला समाजाची काही फिकीर नाही आहे, कारण की त्याच्या वणकं शिकले ना। त्याला उद्या राजकारणात येईल तर त्याला विचारेल समाज तू कोणत्या समाजाचा आहे म्हणून। जेव्हा जो समाजाचा उमेदवार मैदानात असताना तू मैदानात निघत नाही, तुला पक्ष प्यारा आहे, त्यावेळेस समाज म्हणून विचारेल तुला तू आपल्या पक्षाला वोट माग ना, समाजाला कशाला वोट मागायला म्हणून असं म्हणणार लोक। बाकी माझी जे नगरसेवक आहे हलबा समाज आहे त्यांची काय प्रतिक्रिया आहे? जे लोक समाजाच्या विरुद्ध काम करून राहिले तर येणाऱ्या 3 महिन्यात नागपूर महानगरपालिकेची निवडणूक येते, त्यांना ती उमेदवारी घेऊन येतं, समाज वोट देणार नाही का? बरं वोट देतील? त्यांना विचारेल तुम्ही कोणत्या समाजाचा आहे म्हणून, ते म्हणाल मी हलबा। तर त्यावेळी 2024ला विधानसभेत निवडणूक उभा होता कोणत्या जातीचा होता तो? ते पुणेकर हलबा नव्हता का? लोक ह्या प्रकारचे विचारतील ना, त्या लोकांना वोट देणार नाही।
ज्यांनी समाजाची धावपळ केली ते उभे होतील, त्यांच्या पाठीची पूर्ण हलवा समाज राहणार. ठीक आहे. सध्या जो तुम्ही आता पुढच्या वेळेस पुढच्या महिन्यामध्ये नागपूर हिवाळी अधिवेशन होतं आणि तुम्हाला एक चांगली सुवर्ण संधी या ठिकाणी प्राप्त झाली की हिवाळी अधिवेशनामध्ये एक हलवा समाजाचा एक प्रतिनिधी आमदार म्हणून त्या ठिकाणी जाण्याची संधी आहे. नेमकं संधी तुम्हाला मिळाली तर नेमकं कुठल्या गोष्टी तुम्ही प्राधान्य ठेवणार हलवा समाजाचं किंवा बाकी समाजाचं? हलवा समाजाची जे समस्या ते प्रथम प्राधान्य आहे माझ्याकडे ते सोडवावी. मुस्लिमांना आरक्षणविषयी आहे, मुस्लिमांना बेरोजगार आहे, रोजगार आहे, त्यांना एज्युकेशन मिळत नाही, त्यांच्या मुलांना ते ॲडमिशन CBSE पॅटर्नमध्ये घेऊ शकत नाही. हे सर्व सुविधा मी मध्य नागपूरमध्ये करणार दलितांसाठी वगैरे OBCसाठी. पुन्हा एक प्रश्न असा होता की एक अपप्रचार केला जात आहे की रमेश पुणेकर हे अनएज्युकेटेड आहे, पुन्हा ते थोडं वेगळ्या प्रवृत्तीचे आहे. नेमकं काय अशिक्षित आहात तुम्ही बाकीच्या याच्यामध्ये काय अपप्रचार फार मोठ्या प्रमाणात? शिक्षित आहे, सामाजिक कार्यकर्ता. माझ्यापासून हे लोक भितात. माझे कामाची जी शैली आक्रोश आहे. मी अगर जिद्द केली तर मला काम करायचं आहे तर मी तो काम करून घेतो, मग कोणत्याही प्रकारे होतो पण जनतेचा फायदा करून घेतो. म्हणजे आक्रमक पवित्र आक्रमक पवित्र आहे. सुरुवातीपासून क्रांतिकारी आक्रमक. आम्ही क्रांतिकारी घराण्यातलं. आमचं सावजी समाज म्हटलं शेर समाज आहे. पूर्ण विदर्भात पूर्ण महाराष्ट्रात सावजी नावानं प्रसिद्ध आहे. शेर समाज आहे. विदर्भासाठी लढणारा समाज आहे. आव्हान काय करणार तुम्ही जनतेला? आव्हान जनतेला हेच आहे का सर्व समाज म्हणून मला उभं केलेलं ते मला बहुमताने निवडून पाठवत 50,000 लीड लागणार. हे दोघंही उमेदवार माझ्यासमोर डमी आहे म्हणून हे दुष्प्रचार करत आहे. फेक निगेटिव्ह का आम्हाला पॅक झालं, आम्हाला पॅक झालं. ते लोक वरून समर्थन करतील का बा आम्ही येत नाही तुम्हाला समर्थन देत आहे म्हणून. ते असे करणार शेवटी. नक्की हे होते रमेश पुणेकर यांनी स्पष्ट सांगितलं की काँग्रेस आणि BJPचे दोन्ही कॅन्डिडेट आहे हे सध्या डमी कॅन्डिडेट आहे आणि आम्ही जे आहोत ते आक्रमक विचाराचे आहोत, लढवय्या भूमिकेचे आहोत आणि म्हणून की काय की हे आमच्या विरोधात डमी प्रचार करतायत आणि फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम सध्या मध्य नागपुरात केलं जात आहे. 50,000च्या मतांनी मी निवडून येईल आणि निवडून आलो तर पहिला जो नागपूर हिवाळी अधिवेशन येईल त्या ठिकाणी सर्व समाजाचे प्रश्न ताकदीने आणि प्रकर्षाने मांडण्याची भूमिका सध्या रमेश पुणेकर यांनी मांडलेली आहे. कॅमेरा विनयसह कृष्णा मस्के NMC न्यूज.